समावेशक यादी बारामतीच्या विकासाला चालना देणं हेच अजितदादांचं विधान आणि त्याच्या अनुषंगाने कमी प्रमाणामध्ये यापूर्वीच्या नगरसेवकांना म्हणजे ज्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे त्यांना आणि मोठ्या प्रमाणावर नवीन तरुणांना या आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न नेतृत्वाने केलेला आहे. हे करत असताना बारामती शहराचा समतोल विकास साधताना ज्या ज्या भागामध्ये जे जे नेतृत्व नगरपालिकेच्या माध्यमातून काम करणार आहे तर त्यांना त्या ठिकाणी आपल्या प्रभागातील विकासा कामासाठी सहभागी होता यावं अशी साधारणपणे संधी दादांनी या निमित्ताने दिली असं माझं मत. नाही आपल्याला नाही मेळ म्हणजे कसं झालं की दादा नेहमी सांगतात की एखादी संस्था आज बारामती नगरपालिकेचं 1680 कोटी रुपयाचं दुबार बेरजेत बजेट आहे. आज 1680 कोटी रुपये आणि परत आणखीन पैसे यावेळेस काय वाढतील आणि जर वाढले आणि हे बजेट 2000 कोटी गेलं तर याचं काम करण्यासाठी काही अनुभवी सिनियर मंडळी पाहिजेत. त्याच्या अनुषंगाने सचिन सातव म्हणा जय पाटील म्हणा हे सगळी मंडळी त्या ठिकाणी समाविष्ट आहेत आणि हे होत असताना त्यांना त्यांच्या अनुभवाचा फायदा हा तरुण पिढीला आता होणार आहे आणि मला खात्री आहे की निश्चितपणे ते करतील. कारण जेव्हा जय पाटील किंवा सचिन सातव हे तरुण म्हणून आले त्यावेळेला मी त्या काउन्सिलमध्ये होतो. मी सर्वांना त्या ठिकाणी जे काही मला ज्ञान आहे नॉलेज आहे ते मी देण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे. हो या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की नगराध्यक्षाची जागा आपली ओपन आहे ती श्री सचिन सदाशिव सातव यांना पक्षाने संधी दिलेली आहे. आपल्याला जो तांदळवाडीचा गट आहे प्रभाग क्रमांक 1 याच्यामध्ये अविनाश हनुमंत निकाळजे आणि मनीषा समीर चव्हाण. त्याच्यानंतर गट नंबर 2 अनुप्रिता रामलिक ताबे डांगे. त्याच्यानंतर पक्षाचे अध्यक्ष आपल्या जय नानासाहेब पाटील. 3 मध्ये प्रवीण दत्तू माने आणि रुपाली लवनाथ मरगुंडे. 4 मध्ये संपदा सुमित चौधर आणि विष्णू तुळशीराम चौधर. 5 मध्ये किशोर आप्पासाहेब मासाळ आणि ऋतुजा प्रताप पागळे. 6 मध्ये धनश्री अविनाश बांदल आणि आपले पूर्वीचे उपनगराध्यक्ष अभिजित भावनदास जाधव यांना संधी दिलेली आहे. 7 मध्ये प्रसाद भगवानराव खारतोडे ॲडव्होकेट आहेत ते आणि बारचे अध्यक्ष आहेत आणि भारती विश्वा शेळके. नंतर 8 मध्ये श्वेता योगेश नाळे आपले पूर्वीचे पार्टीचे अध्यक्ष अमर धुमाळ यांना संधी दिलेली आहे. 9 हा जो पाटस रोडचा खंडोबानगरचा भाग आहे याच्यामध्ये विशाल भावनदास सिंगणे आणि पूनम ज्योती चव्हाण यांना संधी दिलेली आहे. 10 मध्ये अनिता गायकवाड ताई की ज्या बारामती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. वास्तविक पाहता हे जय म्हणा किंवा अनिताताई म्हणा हे पार्टीमध्ये काम इतकं करतात आणि हे करत असताना मात्र सत्तेच्या पदापासून त्यांना दूरही ठेवता कामा नये कारण त्यांच्या पदात काय माप पडलं पाहिजे याच भावनेने दादांनी त्यांच्या आत्तापर्यंतची आणि गेल्या 2 निवडणुकीची सेवा बघून त्यांना संधी दिली असं साधारणपणे माझं मत आहे. त्याच्यानंतर जयसिंग उर्फ बबलू देशमुख आहेत. सविताताई आहेत की ज्यांनी यापूर्वी काउन्सिलमध्ये काम केलंय. संजय संघवी साहेब आहेत त्यांनी यापूर्वी काउन्सिलमध्ये काम केलेलं आहे. सारिका अमोल वाघमारे ह्या अत्यंत नवीन ताई आपल्या आहेत आणि अभिजित यशवंत चव्हाण यांना तर गेल्या वरील त्यांच्या मिसेस नेता होत्या. तत्पूर्वी त्यांचे वडील हे नगराध्यक्ष होते आणि अभिजित चव्हाणांना या ठिकाणी संधी दिली. सुनीता अरविंद बगाडे म्हणजे पूर्वीच्या देवरे ह्याही ताई आपल्या नगरसेविका होत्या आणि त्यांचे मिस्टर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आपलं पार्टीचं काम त्या ठिकाणी आमच्या भागात करतात. त्यावेळेस संधी दिली. बिरजू मांढरे की पूर्वीचे उपनगराध्यक्ष सभापती यांनाही पुनश्च या ठिकाणी संधी दिली. स्वाती आप्पासाहेब आयवळे म्हणजे माझे सहकारी त्यावेळेला आप्पा चव्हाण किंवा आप्पासाहेब आयवळे हे होते आणि मग स्वातीताईंना या ठिकाणी संधी दिली. नवनाथ बल्लाळ साहेबांना दिली कारण नवनाथ पण आणि त्यांच्या मिसेस पण यापूर्वी उपाध्यक्षांनी नगरसेवक म्हणून होत्या. मंगलजय प्रकाश किरवे हे या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे. तर माझ्या प्रभागातून माझे धाकटे बंधू जितेंद्र रमणराव गुजर यांनाही संधी दिलेली आहे. त्याच्यानंतर गोरख ज्ञानदेव पारसे हे होलार समाजापैकी आहेत आणि त्या समाजाला प्रथम स्थान देण्यात आलेलं आहे. मंगल शिवाजी जगताप हे साधारणपणे कुष्टीगल्ली भागातून त्यांना उमेदवारी दिली. मुस्लिम समाजाचा विचार करून अल्ताफ सय्यद यांनाही या ठिकाणी संधी दिली. शर्मिलाताई शिवाजीराव जगताप यांनाही या ठिकाणी 17 मधून सहभागी केलंय. नगरपालिकेतून नुकतेच रिटायर झालेले राजेंद्र बापूराव सोनवणे यांना 18 मधून संधी दिलेली. नंतर अश्विनी सूरज सातव म्हणजे पूर्वी सूरज सातव होते पण अश्विनीताई या ॲडव्होकेट आहेत त्यांना संधी दिली. 19 मध्ये प्रतिभा विजय खरात तिच्या पूर्वी नगरसेवक होत्या. विजयराव होते ते उपनगराध्यक्ष होते त्यांच्या मिसेसला संधी दिली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याच दिवसापासून पक्षापासून बाजूला गेलेले माझे सहकारी मित्र श्री सुनील दादासाहेब सस्ते
यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादा साहेबांनी सन्मानाने प्रवेश त्यांना उमेदवारी दिलेली आहे. निश्चितच तेही फार सिनियर आहेत आणि त्यांचा तरुण मुलांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. 20 मध्ये आपल्याला ॲडव्होकेट प्रथमेश प्रवीण गालिंदे आहेत, अफरीन फिरोज बागवान आहे आणि दर्शना विक्रांत तांबे आहेत. जर हा साधारणपणे तुम्ही सगळा जाती धर्माचा ना विचार केला तर बारामतीच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्वांना बरोबर घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी नेतृत्वाने केला जाईल.